समर्थांनी घडवलेल्या एका विरागी तपस्विनीचं चरित्र सांगण्याचा मी आज प्रयत्न करणार आहे. समर्थ रामदास स्वामी म्हणजे सर्वार्थाने समर्थ असणारं आभाळासारखं व्यापक व्यक्तिमत्व. त्यांच्या केवळ कृपा कटाक्षाने जिचं अनाथपण सनाथ झालं आणि दुबळेपण समर्थ झालं ती होती वेणू. वेणूचं लहानपण. वेणू देशपांडे कोल्हापूरच्या गोपाळजी पंत आणि राधिकाबाई यांची लेक. वेणूचं लहानपण खूप सुखात गेलं. वेणू निसर्गवेडी होती. झाडामाडावर चढणं, धावणं, उड्या मारणं, हसणं, खिदळणं असा वेणूचा धांगडधिंगा असे. गोपाळजी पंतांनी धाडसाने त्या काळात वेणूला लिहायला वाचायला शिकवलं होतं. घरातील मोकळ्या वातावरणामुळे वेणू विचाराने स्पष्ट, धीराची आणि धीट झाली होती. राधिकाबाईंच्या या लाडक्या लेकीला 10वं वर्ष पूर्ण झालं आणि स्थळं बघायला सुरुवात झाली. लवकरच मिरजेच्या जनार्दन पंत देशपांडे यांच्या मुलाशी वेणूचं लग्न ठरलं. पण लग्नाला 2 महिने होण्याआधीच अघटित घडलं. जनार्दन पंतांचा हा मुलगा झाडावरून पडला. त्याला डोक्याला मार लागला. हे घडलं तेव्हा वेणू माहेरपणाला आली होती. तातडीने आई वडिलांसोबत वेणू सासरी आली. लहानग्या वेणूला वैधव्य आलं होतं. निष्प्राण नवऱ्याचा देह पाहून वेणूला खूप प्रश्न पडले. माणूस मरतं म्हणजे होतं तरी काय? ते कुठे जातं? वाऱ्यासारखं धावणारं, पुराच्या पाण्यात उड्या घेणारं, झाडामाडावर सरसर चढणारं, खळखळून हसणारं, असं माणूस एकाएकी ओंडक्यासारखं पडून कसं राहतं? प्राण कुठे असतो? तो कुठे जातो? कसा जातो आणि का जातो? तो गेला की लगेच ही माणसं आपल्याच आवडत्या माणसाला घराबाहेर काढतात. स्मशानात नेऊन जाळून टाकतात. त्यांचं प्रेम कुठे जातं? जातं की मुळात प्रेम नसतंच. आणि असलं तर कुणावर असतं? गेलेल्या प्राणावर की नक्की कशावर? या प्रश्नांमध्ये असतानाच वेणू अनेक विद्रूप बंधनामध्ये गुदमरून गेली. इथे शिवायचं नाही, तिथे हात लावायचा नाही, ओटी अंगणात जायचं नाही, आरशात पाहायचं नाही. सगळीकडे नन्नाचा एकच पाढा सुरू झाला. पत्नी केशमुक्त झाली की तिच्या पतीला मुक्ती मिळते असा स्त्रीला विद्रूप करणारा रीतीचा विकृत बडगा त्या काळी प्रचलित होता. त्यामुळे 7व्या दिवशी वेणूचा केशसंभारही निर्दयी रीतीच्या वस्तऱ्याने कापला गेला. जाड्या भरड्या लाल अलबणात या सगळ्या अर्थ न कळलेल्या प्रथा झेलत आणि त्याचे आघात सोसत छोटीशी वेणू सुन्न झाली होती. वेणू खूप लहान होती. अधूनमधून ती माहेर येत होती. विधवांनी वागायचं कसं याचे धर्माने घातलेले जाचक निर्बंध, उपास, व्रतवैकल्य, नेमधर्म ते इथेही होतेच. पण माहेरी थोडा मोकळा श्वास घेता येत असे. या काळात गोपाळजी पंत राधिकाबाईंना धीर देत होते आणि मुलीला आलेल्या प्रसंगाला तोंड देण्यासाठी शिक्षण देत होते. तिला भावार्थ रामायण ऐकवत होते. एकनाथी भागवत तिच्याकडून वाचून घेत होते. बाळपणी झालेल्या अक्षर ओळखीला दृढ करत होते. वाचनानं, चिंतनानं संसारात रस घेणाऱ्या मनाला आवर घालण्याचा प्रयत्न वेणू करत होती. आपल्याही मनात जे प्रश्न कधी ना कधी येऊन गेले आहेत, ते प्रश्न वेणूच्याही मनात येत होते. की आमच्याच नशिबी हे का? पाहावं तिकडे प्रकृतीचा उत्सव चालला आहे. ठायी ठायी वात्सल्याची बरसात होते आहे. मग आमचा अपराध तरी कोणता? विषय वाईट म्हणतात, पण मग ते देवाने दिलेत तरी का? मरायचं नाही म्हणून आम्ही दिवसाकाठी गोळ्याभर अन्न घशाखाली ढकलायचं. कसलाही विचार करायला उसंत मिळू नये म्हणून मर मर राबायचं. जिवंतपणाच्या साऱ्या उर्मी त्या लाल लुगड्याच्या पदराआड दडवून यंत्रवत जगत राहायचं.
घडोघडी मरण यातना भोगणाऱ्या मनाला अध्यात्माच्या मलमपट्ट्या लावायच्या. वृत्तींना मृतवत करायचं. असं किती काळ जगायचं? वेणूच्या या एकसुरी कंटाळवाण्या आयुष्यात या धर्मग्रंथांच्या श्रवणाने आणि वाचनाने मात्र थोडा थोडा अर्थ येऊ लागला. ती विचारी होतीच, त्या विचारांना आता वेगळी दिशा मिळत होती. या वाचनातून मनात उठणाऱ्या अनेक प्रश्नांची उत्तरं वेणू शोधू लागली. 5-7 वर्षात ती बरीच अंतर्मुख झाली. तिला वाटू लागलं, देवानं मला माणसाचा जन्म दिला, विचार करण्याची शक्ती दिली, मनी इच्छा निर्माण केली, ज्ञान साधनेची वाट दाखवली. आता आपण जर त्याचा योग्य उपयोग केला नाही तर नरजन्म येऊन तो फुकट नाही का जाणार? एकनाथ महाराजांनी तर सारखं सांगितलंय की मनुष्य जन्माचं सार्थक केवळ आत्मारामाच्या ओळखीनंच होतं. मी कोण याचं ज्ञान झाल्यानेच होतं. परंतु यासाठी आता सद्गुरू भेटले पाहिजेत. ते कसे भेटतील आणि कुठे भेटतील?